हॅलो हाऊ आर यू. आज मस्त कोवळं ऊन आलेलं आहे, मुलं गेलेली आहेत शाळेत आणि आत्ता कुठे मला टाईम मिळाला माझं धना पाणी गरम करून प्यायला. तर धण्याचं आणि बार्लेहसचं मिसळून पाणी घेते. सध्या माहिती असेल तुम्हाला, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. त्यानंतर मस्तपैकी उन्हामध्ये उभं राहूनच हा काढ्याचा आस्वाद घेतला. तुम्ही म्हणाल बसून का नाही, तर बसून पिलं तर ऊन नाही भेटणार. त्यानंतर अर्ध्या तासानंतर एक्सरसाइज करायला लागले. स्टेपरच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने एक्सरसाइज करते. दिगंबर यांनी मला स्टेपर्स दिले, तर बऱ्यापैकी मला माझ्या स्वतःमध्ये हलकेपणा जाणवू लागलेला आहे. तर अशा पद्धतीने मी स्टेपर्सवर एक्सरसाइज केल्यानंतर स्वयंपाकाला लागले. आणि हे बघा केवढे मोठे मोठे मशरूम आहेत, बापरे. एका पॅकेटमध्ये फक्त 2 आले मस्तपैकी. बऱ्याच जणांना मशरूम आवडत नाही, मलाही नव्हते आवडत, पण आता फार आवडायला लागलेत. तर मशरूमला असं मी फ्राय करते आहे. फ्राय करता करता सोबत बदामही खाते. तर हे 32 वेळा चावून खायचं आहे, लिक्विड होईपर्यंत चावायचं आहे. रोज 6 बदाम मी घेतेच. आणि मस्तपैकी एकीकडे मशरूम भाजतायत, माझं ऊनही घेतलं जातं आहे आणि बदामही खाऊन होत आहेत की नाही एकाच वेळेस 3 कामं. तर मशरूमची भाजी टाकली, सोबत भातही बनवलेला आहे. स्वयंपाक रेडी झाला आहे. अथांगला शाळेतून आणलं आणि मग आम्ही बसलोय जेवायला. तर अथांगला येता येताच मी चपाती खाऊ घातली होती. आता तो आमच्यामध्ये थोडंफार भात वगैरे खाईल. तर मी एवढासाच भात घेतला आहे, सॅलड घेतलं आहे. आणि कांदा फार तिखट होता म्हणून मी कांदा काही खाऊ शकले नाही. अथांगलाही मला सर्व करायचं आहे, आणि एवढ्यात शाळेत जायला लागल्यापासून त्याला सर्विंग करायला खूप आवडते. अशा पद्धतीने मी अर्धा चमचा भात भाजीचा भरून घेतला, सोबत थोडा कांदा खाल्ला. पण कांदा खूप तिखट वास मारत होता, म्हटलं ॲसिडिटी परत होईल म्हणून मग मी खाल्ला नाही. तर कॅरेटच खाल्लेलं आहे. अथांगने लिंबू पिळलं बघा माझ्या ताटामध्ये. अथांगला झोपवून मी निघाले स्वराला घ्यायला, कारण दिगंबर होते घरी थोड्या वेळासाठी. मग म्हटलं चला स्वराला घेऊन येऊ तेवढ्यात. तर स्वराला घेऊन आले. मग स्वरा आणि अथांगही झोपेतून उठलेला आहे. तर हा दात घासतोय असं तुम्हाला भासत असेल, पण नाही, तो मध साठतोय. तर स्वराला मध खूप आवडतं. मुलांना मध दिलेलं चांगलं असतं का, मला कमेंट करून सांगा. आणि रोज जर मध खाल्लं मुलांनी तर काही दुष्परिणाम होतात का ते देखील सांगा. तर स्वराला मध खूप आवडते, तिला बघून अथांगही चाटतोय बघा. तर ठीक आहे, कपड्यांवर थोडंफार सांडवतोय, पण इथलं मध हे प्युअरच असतं. त्यानंतर दिगंबर यांचं थोडं व्हिडिओ शूट होतं, तर व्हिडिओ शूटिंग केलं. आणि मग संध्याकाळचं जेवण करायला घेतलं, कारण 6 वाजले होते. दिगंबरचं शूट केलं, 6 वाजता जेवायला बसले. आणि मी ओट्सच खाल्लेले आहे आज. तर मस्तपैकी 32 वेळा चावून चावून. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. उद्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.